महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शोककळा निर्माण झाली. मात्र राजकारण हे नेहमी प्रवाही असतं आणि ते कधीही जागा रिक्त राहत नाही. त्यामुळे आता अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 2च दिवसात अजितदादा पवार यांच्या नंतर उपमुख्यमंत्री कोण या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात बोलताना नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पदावर निवडावं अशा प्रकारची मागणी नरहरी झिरवळ यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अशाच प्रकारची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या संदर्भात राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आमदारांशी चर्चा करून त्याचप्रमाणे जनभावना नेमकी काय आहे या संदर्भात जाणून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं देखील यावेळेस श्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केलेली नाही, पण पक्षाचा निर्णय, आमदारांचा निर्णय आणि आमची स्वतःची भावना अशी आहे की आम्ही योग्य निर्णय केला पाहिजे. आम्हाला सुनेत्रा वहिनींशी बोलावं लागेल, पार्थ पवार, जय पवार यांच्याशी बोलावं लागेल. आमची देखील तशीच भावना आहे. योग्य निर्णय व्हावा अशी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.